शितोळेजी, माझी तुम्हाला विनंती आहे, सुदैवाने पहिल्यांदा अनेक वर्षांनी आपल्या जिल्ह्याला दिलीप वळसे पाटील साहेबांच्या रूपाने सहकार मंत्रीपद मिळालेलं आहे। आपले जे काही आपण सगळ्यांनी त्याचं अभिनंदनच केलं पाहिजे। त्याच्यामुळे DDR इथं आहेत। शिवाय आम्ही आता आयुक्तांशी बोलत होतो, तुमचे मुद्दे रास्तच आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही। परंतु आता आम्ही पण अनेक वर्ष सगळ्यांच्या तुमच्या पाठिंब्यामुळे संचालक बोर्डामध्ये काम करतोय। मी एक एक विषय त्या संदर्भातले घेतोय, काही सहकाऱ्यांना मांडायचे, परंतु माझी थोडीशी मी तुमच्याशी बोलून मला जरा एका कामाच्या करता दुसऱ्या जिल्ह्यात जायचं आहे। माझा 3 वाजता टेक ऑफ आहे। बक्षीस वितरणाचे कार्यक्रम वगैरे स्वतः दिलीप वळसे पाटील साहेब घेणार आहेत। आपण पहिल्यांदा आजच्या मीटिंगला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनासकर, आपल्या बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे, दिलीपराव मोहिते पाटील, अशोक पवार, संजय जगताप, अतुल बेनके, तसंच उपस्थित असणारे रमेश अप्पा थोरात, व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे, संचालक बोर्डातील सर्व मान्यवर, तसंच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सभेला हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव, बाकीचे सगळे जिल्ह्यातनं विविध राजकीय पक्षाचे आणि माझ्या 13 तालुक्यातनं 2 शहरातनं सहकारामध्ये काम करत असणारे सर्व माझे प्रतिनिधी, विकास सोसायटीचे चेअरमन, सचिव, सर्व सहकारी बंधू भगिनींनो, शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, बँकेचा उपस्थित असणारा अधिकारी कर्मचारी वर्ग, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, सुरुवातीला आपण दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडली। सगळे विषय अजून संपलेले नाहीत आणि त्यावेळेस काही माझ्या सन्माननीय सहकाऱ्यांना विषय मांडायचे आहेत, ते जरूर मांडण्याच्या करता आपण त्याच्यामध्ये वेळ देणार आहोत। मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की एकंदरीतच आपल्या बँकेचं कामकाज करत असताना हे संपूर्ण संचालक बोर्ड त्या बाबतीमध्ये ज्यावेळेस एकत्र बसतं त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण निर्णय पण घेत असतो। आता उदाहरणच द्यायचं झालं तर काही जणांचं म्हणणं की बाबा तुम्ही डिव्हिडंड वाटता, तो 1% डिव्हिडंड वाटण्याच्या करता आपल्याला साधारण 3,60,00,000 रुपये लागतात। आता 8% डिव्हिडंड दिलेला आहे। उद्याच्याला डिव्हिडंडची रक्कम आपण वाढू शकतो। मी शितोळेंच्या मताशी सहमत आहे, पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आपण गरीब वर्गाला जास्तीत जास्त ह्या पैसा पास ऑन करण्याचा प्रयत्न करतो। जसं मगाशी दिगंबर दुर्गाडेंनी सांगितलं, तुमच्या माझ्या जिल्ह्यातली मुलं मुली शिक्षणाच्या करता पैसे घेत असतील तर मला वाटतं आज आपण 40 लाख रुपये केले ना, 40 लाखापर्यंत ती रक्कम वाढवलेली आहे। तर त्याच्यामध्ये त्यांना व्याजाचा दर जो असतो त्या व्याजाच्या दरामध्ये आपण 4% सवलत दिलेली आहे। ती सवलत आपल्याला नफ्यातनं द्यावी लागते आणि त्यांना 6% व्याजाने कर्ज पुरवठा मिळतो। का मिळतो की बाबा ती मुलं आपली उद्या शिकली, ग्रॅज्युएट झाली, त्यांच्या आईवडिलांच्याकडं एवढे पैसे कर्ज काढण्यासारखी परिस्थिती नसेल, मुलगा तर शिकला पाहिजे, विद्येला महत्त्व आहे आणि म्हणून तिथं आपण 4% सवलत देतो। नंतर महिला बचत गट ह्या आपल्याकडनं कर्ज घेतात, त्यांना पण आपण जो व्याजाचा दर लावतो त्याला रिबीट देतो, तो 4% सवलत देतो आणि त्यांना पण कमी व्याजाने तो कर्ज पुरवठा करतो। आज महिला बचत गटाची संख्या पण तुमच्या माझ्या 13 तालुक्यात आणि 2 शहरामध्ये मिळून मोठी आहे। ते तिथं पैसे पास करतो म्हणजे त्यांना देतो। त्याच्यानंतर आपली बँक मोठ्या प्रमाणावर चालते, ते साखर कारखान्याच्या कर्ज घेतल्यामुळं चालते। आपण साखर कारखान्याला वेळेत परतफेड केली तर 1% रिबीट देतो आणि तो व्याजाचा दर 9% बसतो। त्याच्यामुळं ती रक्कम मोठी असते, कारण त्या साखर कारखान्यामुळंच आपल्या एक तर तुम्हाला सगळ्यांना मागं आपण 0% कर्ज पुरवठा 3 लाखापर्यंत पीक कर्जाला केलेला आहे, ती योजना चालू आहे। आता एक गोष्ट खरी आहे, त्याच्याकरता केंद्र सरकार काही आता निधी देतं आणि राहिलेलं राज्य सरकार देतं। आता संपूर्ण बोजा हा आपल्या बँकेवर पडत नाही आणि डायरेक्ट DBTमुळं तुमच्या अकाउंटला ते पैसे येतात, फक्त वेळेत येत नाही
कारण शेवटी केंद्राचे राज्याचे पैसे मिळण्याच्या करता थोडंसं पुढं मागं होतं, परंतु व्याजाचे पैसे येतात. त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्याला त्यामध्ये कुणाच्या दारात जायला लागू नये अशा पद्धतीनं आपण तो कर्ज पुरवठा करत असतो. नाहीतर पाठीमागच्या काळामध्ये अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं 10 रुपये शेकड्यांनी लोक पैसे घ्यायचे आणि त्याच्यातनं माझा शेतकरी अडचणीत यायचा. म्हणून आपण ही योजना त्याच्यामध्ये आणलेली आहे. बँकेसाठी व्याज सवलतीच्या मधनं मगाशी शितोळेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता, शासनाकडनं येणे बाकीची रक्कम जवळपास 133 कोटी आहे. आपण त्या रकमेच्या करता थांबत नाही. तुम्हाला तर पैसे पास ऑन करण्याचा प्रयत्न करतो. आणि शेतकरी सभासद व्याज अनुदान ही पण शासनाकडनं जवळपास 76 कोटी आहे. मगाशी आत्ता येताना मला दिलीप वळसे पाटील साहेबांना अनेकांनी सांगितलं की अजित पवार, पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही 50,000 रुपये वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. 50%. आत्ता मी DDRला विचारलं, ते म्हणले दादा 50% पैसे आलेले आहेत. आता ते वाटप करायचं काम दोघांकडे. एक तर सहकार विभागाने ते पैसे, वित्त विभागाने ते पैसे सहकार विभागाला द्यायचे, सहकार विभागाने ते पैसे तुम्हाला पास ऑन करायचे. मला वाटतं ते पण DBT मधनंच आहे. आता माझ्याकडं अर्थ मंत्रालय, दिलीपरावांच्याकडे सहकार मंत्रालय. आत्ता मध्ये पुरवणी मागण्यामध्ये काही करोड रुपये आपण त्याच्यामध्ये दिले. माझी दिलीपरावांनाही विनंती आहे, DDR तुम्हालाही सूचना आहे, तुम्ही सगळ्या ARला सांगा, लागोपाठ 2 वर्ष वेळेमध्ये परतफेड करणारे शेतकरी त्याच्यामध्ये बसतात. ते किती संख्या आहे, किती राहिली, ते एकदा व्यवस्थित अपडेट करा. आणि साधारण आता आज तारीख आहे 18, साधारण जर तुम्ही मला 15 ऑक्टोबरपर्यंत सहकार विभागाकडनं ते आकडे दिले तर डिसेंबर 7 पासून नागपूरला जे अधिवेशन सुरू होणार आहे, हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये मी ती रक्कम टाकू शकतो. आम्हालाही बरं वाटत नाही की आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये सांगितलं असताना आणि वेळेत कर्ज फेडतो म्हणतो की बाबा तुम्ही ज्यांचं 2 लाखापर्यंत थकलेलं होतं त्यांना माफ केलं आणि आम्ही मात्र वेळेमध्ये भरतो, आम्हाला मात्र तुम्ही काही देत नाही. ही त्यांची खंत पण बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं हे काही करून DDR हा म्हणजे बाकीच्या बाबतीमध्ये सहकार मंत्री सहकार आयुक्ताला सांगतीलच, पण तुमच्या आम्ही दोघंही इथं असताना तुम्हाला सांगतो, ARला 13च्या 13 तालुक्यातल्या कामाला लावा आणि त्या याद्या व्यवस्थितपणे घ्या. कारण एकदा जाहीर केलेलं त्यांना मिळालं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. आणि जी काही रक्कम असेल ती किती का रक्कम असू द्या, आम्ही पुरवणी मागण्यामध्ये ती मंजूर करून देऊ, ही पण ग्वाही मी आपल्याला देतो. मित्रांनो, आज काही लोकांनी मला दिलीपरावांना आपल्या चेअरमन व्हाईस चेअरमन बोर्डाला सांगितलं की थकीत कर्जासाठी OTS एक रकमी कर्ज योजना आम्हाला नाबार्ड आणि RBI यांच्या डायरेक्शन्स असतात. आम्हाला MSC बँक पण काही सूचना देऊ शकते, कारण 3 टायर सिस्टीममधली ती एक महत्त्वाची बँक आहे. आपण मधल्या काळामध्ये लागोपाठ 3 वर्ष OTS राबवली. मित्रांनो, आपण लक्षात घ्या, अशी 3-3 वर्ष OTS राबवायची नसती योजना. कधीतरी माझा शेतकरी नैसर्गिक संकटामुळे कमी पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, भूकंप झाला, पीकच उद्ध्वस्त झालं, असं काही दुष्काळ पडला, असं काही झालं, अडचणीत आला, तर त्यावेळेस आपण तसे निर्णय घेतो. परंतु कायम OTS करायला नाबार्डने क्लिअर सांगितलं तुम्हाला करता येणार नाही, असंच कायमचं धोरण तुम्हाला ठेवता येणार नाही. म्हणून तुम्ही आता सारखं OTS वगैरे मागवत बसू नका. आपल्याला बँक का चांगली चाललेली आहे, बाकीच्या राज्यातल्या बँका का आज अडचणीमध्ये आलेल्या आहेत, अनेक अडचणींमध्ये आल्यात, परंतु आपण नियमाप्रमाणे वागतो आणि त्याच्यातून नफा मिळून तो नफा आपण जो गरीब घटक आहे, जो थोडासा मदत करण्यासारखा घटक आहे, त्यांना आपण मदत करत असतो. म्हणून ही बाब पण आपण लक्षात घ्या. दुसरं, आता सहकार मंत्री तुम्ही इथं आहात,
एकदा काही तुम्ही तुमच्या ऑफिसरला बसवा. काय झालंय, बँका चालवत असताना विकास सोसायटीचा जो सचिव आहे तो पूर्वी जॉय वर्गणीमधनं त्याचे पगार व्हायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण केडर काढून टाकलं, त्याच्यामुळं अडचणी आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये सचिवांना पण त्रास होतो. आपण आपला नफा वाटत असताना सचिवांनाही काही प्रमाणामध्ये 1 पगार 2 पगार असं काही देतो, तो दिलाच पाहिजे. कारण विकास सोसायटीमध्ये जसा चेअरमन महत्त्वाचा आहे तसा सचिव महत्त्वाचा आहे. पण त्यांच्यावर आता कुणाचंच कंट्रोल राहिलेलं नाही आहे. माझं म्हणणं आहे, परवा जसं तुम्ही एक कायदा आणला आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती केली, तशा प्रकारे ह्या बाबतीमध्ये काय करता येईल, कसा मार्ग काढता येईल. काही जण म्हणतात ह्या सगळ्या सचिवांना तुम्ही बँकेचं कर्मचारी ठरवा आणि पगार द्या. म्हणायला सोपं आहे, कदाचित काही बँका तेवढा भार उचलतील, परंतु सगळ्या राज्यातल्या बँका तसा भार उचलू शकणार नाही. बँका बंद पडतील किंवा पगाराला महाग होतील, तोट्यामध्ये जातील. माझी अनासकर तुम्हालाही सूचना आहे, तुमचाही याच्यामध्ये चांगला अभ्यास आहे. तुम्ही पण याबद्दल दिगंबर दुर्गाडे अनासकर हे पुण्यातच राहतात, देसाई चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तुम्ही त्यांच्याशी बोला. शितोळे अनेक वर्ष तुम्ही ह्या सचिव लोकांचं, कुठं गेले शितोळे, अनेक वर्ष तुम्ही याच्यात काम केलंय. तुम्ही पण त्यांच्या शितोळ्यांना पण घ्या, त्यांची काही सूचना असेल. आपल्याला वाद घालायचा नाही, आपल्याला इथं राजकारण आणायचं नाही. आपल्याला जे काही मदत करता येईल ती मदत करत असताना आपली मूळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पण अडचणीत येणार नाही, पण मार्ग पण निघाला पाहिजे. अशा पद्धतीनं विद्याधर अनासकर तुम्ही पण ते गोष्ट समजून घ्या. आणि त्याच्यातून दत्तामामा, तुला पण माहिती आहे की या सचिव लोकांचा काय प्रश्न आहे, तर दत्ता भरणेंना पण त्याच्यामध्ये विश्वासात घ्या, किंवा आणखीन कुणी ज्याचा जास्त अभ्यास आहे, डायरेक्टरचं जरी मी नाव घेतलं नाही तर त्यांनी पण त्याच्यामध्ये सूचना करा. पण दिलीप वळसे पाटील साहेब, यामध्ये आपण लोक सहकारातनं पुढं आलेलो कार्यकर्ते आहोत. तुम्ही पण सहकारातनंच पहिल्यांदा बँकेमध्ये डायरेक्टर झाला, नंतर आमदार झाला. मी पण पहिल्यांदा बँकेत डायरेक्टर झालो, नंतर खासदार झालो. अशा पद्धतीने आपली सुरुवात विकास सोसायटीपासून झालेली आहे. म्हणून त्या बाबतीमध्ये त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू. DDR, तुमचाही काही अनुभव असेल तर तुम्ही पण सांगा की मार्ग निघावा आणि त्यांच्यावर कुणाचं तरी कंट्रोल राहावं, कुणाचं सचिव लोकांच्यावर. त्या प्रकारे तिथं आपण निर्णय घेऊया. आपण बाकीच्या बाबतीमध्ये पण वेगवेगळ्या लोकांनी काढलेल्या कर्जाचं व्याजावर सवलत आणि दामदुप्पट भरण्याबाबत अशा काही काही मुद्दे दिलेले आहेत. थकीत JCB कर्जाबाबत दिलेलं आहे. बँकेच्या संबंधित विषय नाही आहे, परंतु सहकार मंत्रालयाकडे अपील केलेलं आहे. ते मंदिराला देणगी सोसायटीनं दिलेली आहे. बाबुळसर विकास सोसायटीचे मला चेअरमन भरत नागवडे आणि त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही डायरेक्ट ह्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटलांची भेट घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांची मदत घेऊन ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करा. बिगर शेती कर्ज असताना 7-12वर कर्ज नाही, त्यावर आपण शेती कर्ज देतो. आपण बँकेत शेती कर्ज असताना शेती कर्ज मिळण्याचं धोरण हे आमच्या विनंतराव पाटील यांनी दिलेलं आहे. कांदा आणि टोमॅटोच्या बद्दलच्या पण एक लोकांच्या मध्ये एक राग म्हणा, संताप म्हणा, त्यांची काही मागणी आहे. मी मगाशी दिलीप वळसे पाटील साहेब, आम्ही थोडासा बँकेची बोर्ड मीटिंग झाल्यानंतर पणन डायरेक्टरला साहेबांनी बोलून घेतलेलं होतं. आम्ही त्याबद्दल चर्चा केली. मधल्या काळामध्ये नाफेडच्या मार्फत कांदा खरेदी सुरू करून मार्केट स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधीच्या काळामध्ये टोमॅटोला प्रचंड भाव होता, परंतु नंतर एवढा भाव गडगडला की लोकांना, माझ्या शेतकऱ्यांना ते टोमॅटो फेकून द्यावे लागले, फेकून देत आहेत. आणि आज पण मला आता आमचे सहकारी अतुल बेनके मला सांगत होते की दादा, अशा पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांच्यावर
कांदा टोमॅटोच्या बाबतीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे. हे विषय हा पणनकडे येतो, परंतु मी उपमुख्यमंत्री म्हणून किंवा सहकार मंत्री म्हणून दिलीपरावांनी असं सांगून चालणार नाही. शेवटी तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे. मी आता उद्याच्याला गणरायाचं आगमन उत्साहाने होणार आहे. आपण सगळे गणरायाच्या आगमनामध्ये नवरात्र, त्याच्यानंतर दसरा, दिवाळी ह्या सगळ्या गडबडीत आहोत. ईद पण येणार आहे. ह्या सगळे महत्त्वाचे आपले सण आहेत, तेही आपल्याला बघायचे आहेत. पावसाने काही भागात ओढ दिलेली आहे, काही धरणं बऱ्यापैकी भरलेली आहेत, परंतु उजनीसारखं धरण 25%च भरलेलं आहे. हवामान खातं सांगतं की 2-4 दिवसात चांगला पाऊस पडेल, परंतु तसं घडत नाही आहे. मात्र वरसगाव, पानशेत, नीरा देवघर, बाडगर, चासकमान, पवना, डिंबे ही धरणं मात्र पूर्ण भरलेली आहेत. आता पाऊस जर पडला, आपल्यामध्ये हस्त नक्षत्र बाकी आहे. परवा श्रावणातला पोळा झाला, आता भाद्रपदातला एक पोळा आपला बाकी आहे. त्यावेळेस पण आपण जरी पूर्वीसारखी बैल तुमच्या माझ्या दावणीला नसली तरी देखील आपण आनंदाने पोळा सण साजरा करत असतो. आता बहुतेकांच्याकडं लहान मोठे ट्रॅक्टर आलेले आहेत. आधुनिक पद्धतीनं आपण शेती करण्याचा प्रयत्न करत असतो. आपली बँक पण त्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे कर्ज पुरवठा करण्याचं काम देखील करत असते. आणि म्हणून हे कांदा खरेदी, त्याच्यामध्ये अतुलचं म्हणणं होतं की 2410नी तुम्ही सांगितलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, साधारण 3 दिवसाचे दर असतात, त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्यावेळेसचं ॲव्हरेज हे 2410 निघालं होतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे 10 सप्टेंबरपर्यंत तो दर होता. 10 सप्टेंबरपर्यंत का काहीतरी तो दर होता, हा केंद्र सरकारने डिक्लेअर केलेला होता. त्याच्यामध्ये मधी आम्ही सगळ्यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री या नात्याने त्यांना दिल्लीला पाठवलेलं होतं. आता 2 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जी कॅबिनेट झाली आणि तिथं एक पॅकेज आपण दिलं, कारण मराठवाड्याचं मागासलेलं पण हे पण दूर झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकारी मित्रांची होती. ते सगळं जाहीर झालेलं तुम्ही पाहिलंय, त्या खोलात मी जास्त जात नाही. पण हे जे काही आत्ता काही सहकारी मला आणि दिलीपरावांना भेटू इच्छित आहेत, त्यांना माझी भेटायची तयारी आहे. मी आत्ता जरी गेलो तर पुन्हा लगेचच हेलिकॉप्टरने मला त्या ठिकाणी जायला अर्धा तास, तिथं माझं 1 तासाचं काम, पुन्हा यायला अर्धा तास, त्याच्यावर पुन्हा 5-5:30 पर्यंत मी येतोय. मी माझ्या OSDला सांगतो किंवा अतुल, त्या लोकांना मी परत मला वाटतं BJ शेर्के ग्राउंडलाच उतरणार आहे, त्यांना सर्किट हाऊसला बोलव. मी तिथं सर्किट हाऊसला येतो. दिलीप वळसे पाटील साहेब पण येतील. पण शेतकरी मित्रांनो, जरी आज आम्ही काही राजकीय भूमिका घेतलेली आहे, केंद्राची मदत व्हावी, लोकांचे प्रश्न सुटावेत, केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला राज्यामध्ये आणता यावा, ज्याचा उल्लेख मगाशी दिलीप वळसे पाटील साहेबांनी केला. मित्रांनो, तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर 10,000 कोटीच्या पर्यंत का 11,000 कोटीच्या पर्यंत इन्कम टॅक्सचा बोजा होता साखर कारखान्यांवर. तो मुद्दल आणि व्याज, दंडव्याज हा 35,000 कोटीपर्यंत झालेला होता. तो सगळा माफ केला. आम्ही सांगताना 11,000 कोटी सांगतो. हे 20-25 वर्षात कुणाला माफ करता आलं नाही, कुणाला काढून टाकता आलं नाही. परवा पंतप्रधान आणि गृहमंत्री काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले होते. त्यावेळेस दिलीपरावांना माझ्या देखत पंतप्रधानांनी आणि गृहमंत्री म्हणजे सहकार मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही सहकाराच्या काही प्रश्नांच्या संदर्भात दिल्लीला या. केंद्र सरकार आजपासून तिथं 5 दिवसाचं अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये आपण मागणी केलेली आहे की जसं पाठीमागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्ही पहिल्यांदा 33% 92 साली आरक्षण महिलांना दिलं आणि नंतर 50% दिलं. आता ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत सगळीकडे आरक्षण आहे. तसं खासदारकी आमदारकीला पण 33% आरक्षण द्या. 50% आज महिला आहे. त्याच्यामुळं ती मागणी आम्ही केलेली आहे.
तर त्याच्यात आपल्याला काही फक्त बटणं दाबायला महिला नको, पुरुषांच्या बरोबरीनं त्यांनाही समान संधी मिळाली पाहिजे. जगात सगळीकडे चालू आहे. काही राष्ट्र मागं राहिलेले आहेत. ज्यांनी महिलांना संधी दिली नाही ते मागं राहिलेत, ही वस्तुस्थिती आहे. पाकिस्तान, बांगलादेश वगैरेचे काहींचा उल्लेख करता येईल. पण आपल्याला मात्र महिलांना पण तेवढ्याच ताकदीनं पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये 33% आरक्षण हे आपण त्यांच्याकरता मागतोय. त्या संदर्भामध्ये जे आमदारकीला इच्छुक असतील ते जरा म्हणतील आता आमच्या इथं महिला राखीव पडतंय का, काय होतंय. जे होईल ते होईल. शेवटी कुणाचीच कायमची मक्तेदारी नसती. कुणी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. त्याच्यामुळं हे बदल हे होत राहणार, हे आपण पण लक्षामध्ये घेतले पाहिजे. आणि हे काही टोमॅटो किंवा कांदा याबद्दलचं ते काही निर्यात शुल्काच्या बद्दल असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे बाबी असतील, त्या संदर्भामध्ये चर्चा करून जे राज्य सरकारच्या हातामध्ये असतील ते निर्णय मुंबईच्या स्तरावर CM साहेब 2 दिवसाच्या करता जम्मू काश्मीरला गेलेले, ते उद्या येतील. आज रात्री लेट नाईट येणार आहेत. आम्ही आल्यावर त्याच्यामध्ये आता आज शिष्टमंडळाशी बोलू आणि त्याबद्दल कसा मार्ग काढायचा ते त्या ठिकाणी ठरवू. पण मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची की सहकारामध्ये दिलीपरावांना कुठली जबाबदारी दिल्यानंतर फार बारकाईने ते त्या गोष्टीचा अभ्यास करत असतात. आपल्याला आउटघटकेचा विचार करून चालत नाही. लॉंग टर्मचा उद्याचे 25-50 वर्ष त्यामध्ये कशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. कारण संस्था पण टिकल्या पाहिजेत. उग्याच काही सवलती देऊन हे फुकट ते फुकट ते फुकट ऐकायला बरं वाटतं, द्यायला बरं वाटतं, परंतु नंतर फुकट देऊन देऊन जर तिजोरीतच काही शिल्लक राहिलं नाही तर मग तिथली अर्थव्यवस्था ढासळायला सुरुवात होते. ते पण होता कामा नये. असा पण आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागतो. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीत आपण फार बारकाईनं पुढे जातोय, ह्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करावा. आणि त्या पद्धतीनं तुमच्याही काही गोष्टी असल्या तर तुम्ही त्या बाबतीमध्ये आम्हाला सांगावं. आज मी मगाशी सांगत होतो काही काही ठिकाणी पावसाची परिस्थिती बिकट आहे, परंतु काहींचा अंदाज आहे की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देखील ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळं मृग नक्षत्र 7 तारखेला निघतं, काही पाऊस 7 तारखेला निघत नाही. आता पाऊस जरा पुढे ढकलला गेलेला आहे आणि त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये तरी पाऊस पडेल. पण काही बाबतीमध्ये खरीपाची पिकं वाया गेलेलीत, वाळलीत, सुकलीत, कोमजलीत आणि खराब झालेली आहेत. काहींनी ती काढून पण टाकली. शेतकऱ्यांच्या करता 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचा आम्ही निर्णय घेतला. त्याकरता काही हजार कोटी रुपये तुमचे राज्य सरकार भरतंय आणि ते शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून भरतंय. यंदा 1,70,00,000 शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. ह्याच्या आधी ती संख्या साधारण 90 लाख असायची, परंतु आता ती एवढी वाढलेली आहे. आता त्याच्यातून पण ज्याचं पीक उद्ध्वस्त झालंय त्याकरता पण पीक विमा कंपन्यांशी आम्ही राज्य स्तरावर बोलतोय आणि त्यांना सांगतो की केंद्राने आणि राज्यांनी तुमचा माझ्या बळीराजाचा पीक विमा उतरवलेला आहे, आता तो अडचणीत आहे, त्याला मदत झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय. हे सगळं करत असताना मावळ तालुक्यामध्ये देखील आमच्या माऊली दाभाडे काही सहकारी मित्रांनी पुढाकार घेऊन भात खरेदी केला. इंद्रायणी भात महाराष्ट्रामध्ये फार लोकप्रिय आहे आणि त्याच्यामध्ये प्रति क्विंटल त्यांनी 2400 रुपये भात खरेदी केला. शासनाचा दर 260 रुपये होता. म्हणजे शेतकऱ्याला उत्तम प्रतीचा भात खरेदी करत असल्यामुळं 55 ते 60 रुपये किलो जादा दर मिळाला आहे. पण क्वालिटीचा भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, जुन्नरखेड, आंबेगाव या भागामध्ये सहसा डोंगरी भागात आपला भात त्या ठिकाणी चांगला होतो. आणि इंद्रायणी भात खरेदी करणारा आणि त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पण पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीनं लोणावळा, चिक्की, मावळमधला शुद्ध मध
आणि डोंगरी भागातील उत्पादन हे विक्री करण्याचा प्रयत्न हा आमचा सगळ्यांचा आहे, बँकेचा आहे, माऊली दाभाडेंचा आहे आणि बँकेच्या मदतीनं 210 ॲग्रो टुरिझम यामधून देखील काही भागात मावळमध्ये 2 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळायला लागलं. मित्रांनो, प्रत्येक तालुक्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूरला जमेल ते जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, बोरवेल्ल्याला जमेल असं नाही. तिथलं निसर्ग सौंदर्य, तिथं असणारा पर्यटक, तिथं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करायला जी लोक तयार आहेत, ह्या सगळ्याचा ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे. आणि जिथं जी भौगोलिक परिस्थिती असेल त्या प्रकारे आपण आपल्या मुलामुलींचा आणि तिथल्या लोकांचा फायदा करून घेतला पाहिजे. माझ्याबरोबर जे जे आमदार काम करतात त्या सगळ्यांना मी तेच सांगतो. सुदैवाने आता बँकेमधनं काही कर्ज पुरवठा या कामाच्या करता पाहिजे असेल, किफायतशीर दरात पाहिजे असेल तर तिथं आम्ही मदत करतोयच. परंतु आणखीन काही बदल करायचे असतील तर जरूर चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डाने त्यामध्ये लक्ष घालावं. DDR तुम्ही ते तपासावं, सहकार्याच्या चौकटीत ते बसवावं. त्याच्यात जर काही बाबतीमध्ये थोडे नियम, जसं मगाशी शितोळे म्हणाले की काही नियम करणारं पण सरकारच असतं, नियमामध्ये थोडा बदल करणारं पण सरकारला ते करता येतात. त्या प्रकारे मी, दिलीपराव वळसे पाटील साहेब, आम्ही हे करायला तयार आहोत. आणि म्हणून इतर पण लोकांनी नवीन नवीन गोष्टी, जसं दिलीपरावांनी मगाशी सांगितलं की आता यंदा कारखाने माळेगाव आणि सोमेश्वर कदाचित बरे चालतील, कारण त्यांनी एकाने 3411 शेतकऱ्याला भाव दिलाय त्यांच्या सभासदाला माळेगावनी, आणि दुसऱ्यांनी दिलाय 3350 सरसकट गेटकेन धरून. त्याच्यामुळं तिथं समाधान आहे. परंतु मला माळेगावच्या आणि सोमेश्वरच्या सभासदांना सांगायचं आहे, आज आपल्या जिल्ह्यातल्या काही साखर कारखान्यांचे भाव 2400 रुपये, 2500 रुपये, 2600 रुपये, म्हणजे काही काहींना 1000 रुपये टनाला कमी पडत आहेत. त्या कारखान्यांच्या चेअरमनला, संचालक बोर्डालाही मला सांगायचं आहे की बाबांनो, माळेगावला सोमेश्वरला जमू शकतं तर तुम्हाला का नाही जमणार? राजेंद्र, तुलाही मला सांगायचंय, छत्रपतीला काय जमत नाही? तू तर नौका तरणा बाण डायरेक्टर तुला केलं त्याच्यामध्ये, आणि माझा सगळ्यात जास्त ऊस छत्रपतीला जातो आणि तिथं मला तर भाव आम्हाला काहीतरी 2500 का 2600 रुपये. हे बरोबर नाही. शेवटी कुठं नडत असेल, आडत असेल, सांगा ना आम्हाला. आम्ही शेतकरी प्रतिनिधीच आहोत ना. काही सहकारामध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर दिलीपरावांना आपण सांगू, साखर आयुक्ताला सांगू. पण कुठंतरी घोडं पेंड खातंय, कुठंतरी पाणी मुरतंय, कुठंतरी प्रशासन गडबड करतंय, कुठंतरी नियोजन बिघडलेलं आहे, कुठंतरी आर्थिक शिस्त राहिलेली नाहीये. हे मात्र बाबांनो चालणार नाही. कारण लोक तुलना करतात किंवा इथं मिळतं मग आम्हाला का नाही. दुधाच्या बद्दल देखील आता काही खाजगी डेऱ्या पुढे आलेल्या आहेत. काही काही जण, परवा मी बारामतीच्या काही दुष्काळी भागामध्ये फिरत होतो, तिथं लोक म्हणत होते 38 रुपये काही काही भाव देत आहेत, 38 रुपये लिटर देत आहेत ना कोणीतरी. 40 रुपये कुणाचा? अरे आता सगळ्याची नावं घ्यायला काय सांगतो? बटन दाबताना कळत नाही. ठीक आहे, तो राजकीय, तू मला एकटा भेट, मी बोलेल. अरे बाबा, तू एकटा भेट ना, त्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे. मागे ह्याच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बोर्डाला विचारा, हे बाबा चेअरमन होता, 3.5 कोटी रुपये व्याजात सवलत दिली होती की रेवणनाथ दारवडकर. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं आपण
मी मगाशी सांगितलं, बँक चालवताना आपण त्याच्यात राजकारण आणत नाही. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही त्याच्यात निर्णय घेतो. कुठं चुकलं तर सांगा, आम्ही दुरुस्त करू. आम्ही बोलतो तसं वागलो नाही, लक्षात आणून द्या, आम्ही त्याच्यामध्ये बदल करू. पण तू म्हणतोय ते बरोबर आहे, कारण शेवटी कष्ट करताना, पाणी देताना, खतं देताना, मशागत करताना, लाईट बिल भरताना, पाणीपट्टी भरताना खर्च तर सारखाच आहे. त्याच्यावर एवढी तफावत असून चालणार नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हणत होतो, हे 2 कारखाने कदाचित उशिरापर्यंत चालतील, बाकीचे कारखाने 100 दिवस चालतील का नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. ऊस वाढलेले नाहीत, पोग्यामध्ये पाणी न पडल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी ऊसानी वाक्या टाकलेल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये खोडवा आणि सुरू किती भरेल माहीत नाही. मला काही शेतकऱ्यांनी दिलंय की दादा, आम्हाला तुम्ही अडसालीला जेवढे पैसे देता तेवढेच खोडव्याला आणि सुरूला द्या. असं करता येत नाही. हा सहकार आहे. सगळा राज्य आणि जिल्हा बघून धोरण ठरवावं लागतं. ह्या 2 कारखान्यांनी एवढा दर दिला म्हणून तिथल्या सभासदांना, तिथल्या शेतकऱ्यांना वेगळं पीक कर्ज आणि इतरांना वेगळं असं चालू शकत नाही. सहकारचे DDR आणि बाकीचे पण त्याला परवानगी देणार नाही. त्याच्यामुळं दिलेलं पीक कर्ज, दिलेले पैसे हे व्याजासकट त्या विकास सोसायटीचे, त्या आर्थिक संस्थेचे परत आले पाहिजे. या प्रकारे आम्हाला काम करावं लागतं. आणि म्हणून मगाशी काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा, 31 मार्चला पैसे भरल्यानंतर एप्रिलमध्ये पीक कर्जाचं वाटप असताना सुरू किंवा खोडव्या ऊसाचं वाटप होतं, रक्कम कमी मिळते, अडसाली एवढा 64,000चं वाटप करावं. ही त्या पद्धतीनं अडचण आहे. कारण उद्याच्याला या 2 कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तिथं ऊसाचा दर जास्त असल्यामुळं कदाचित पैसे 20 टन 25 टन खोडवा निघाला तर 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100 म्हणजे साधारण तेवढे पैसे त्यांना मिळणार आहेत. अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे. 85,000 रुपये असे काहीतरी. मात्र बाकीकडे कमी भाव असेल तर त्याला 60,000 रुपये पण मिळणार नाही. 2500 रुपये भाव असेल तर अशी ती मी बोलतो तर एक बोलतो. त्या संदर्भामध्ये मला चेअरमन परवा एका मीटिंगमध्ये काही लोकांनी सांगितलं, मी काही आज मला सोमवार होता म्हणून मी सकाळी खिचडी खाऊन बाहेर पडलो, मी काही जेवलो नाही. परंतु तुम्ही संचालक बोर्डला आमच्या शेतकऱ्याला जेवण देता, ते आमच्या अशोक मुणेकांची तक्रार आहे की जेवण क्वालिटीचं नसतं. ते जेवण पण क्वालिटीचं द्या ना. हा, मग ते अशोकरावांनी सांगितल्यामुळं दुरुस्त झाली. पण माझं म्हणणं की तक्रार करायची वेळ कशाला आणता, जरा चांगलं द्या. वर्षातनं एकदाच शेतकरी येतात, बोलतात, थोडंसं त्या संदर्भात एक समाधान त्यांचंच आहे. आपलं कुठलं काय, बँक त्यांची आहे आणि आपण विश्वस्त आहोत. त्याच्यामुळं हे जे काही करताना आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. दुसरी एक गोष्ट, अनेक वर्ष आम्ही सगळेजण काम करत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकर भरती ही करता येत नव्हती. काही ना काही अडचणी येत होत्या. आता नोकर भरतीची परवानगी कुणाची लागते? DDRची. DDR इथंच बसले. त्याच्यावर कोण आहे? जॉईंट रजिस्ट्रार. त्याच्यावर कोण आहे? सहकार आयुक्त. त्याच्यावर कोण आहे? सहकार सचिव. आणि त्याच्यावर कोण आहे? दिलीप वळसे पाटील साहेब. आमची अख्ख्या जिल्ह्याची मागणी आहे दिलीपराव, एकदा नियमाने 13 तालुक्यातले जिल्ह्यातलीच मुलं मुली घ्या, मेरिटची घ्या. त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. त्यातल्या त्यात गरजू शेतकऱ्याची मेरिटची अशी मुलं घ्या. पण किती देसाई कमी आहे स्टाफ? 800 स्टाफ कमी आहे. मिळू द्या ना कोणाला. 800 नोकऱ्या लागतील. बँकेमध्ये काही काही ठिकाणी व्यवहार करत असताना माणसं तेवढी पाहिजेत, तेवढी नाही आहे. तर दिलीप वळसे पाटील साहेब, मी देखील एक सभासद या नात्याने तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्हाला सहकाराची भरती नियमाच्या चौकटीमध्ये
राहून भरायला आप्पा बरोबर ना? तर त्या पद्धतीनं करा, कारण हेच दिवस असतात. पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर मग लोक म्हणतात तुमच्याकडे असताना तुम्हाला करता आलं नाही, काय तुम्ही कामाचे म्हणून आपल्यालाच नावं ठेवतात. तसं व्हायला नको. तर त्या प्रकारे मगाशी बोर्डात पण चर्चा झाली, आयुक्ताच्या देखत पण चर्चा झाली आणि मी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलंय. तुम्ही असं समजू नका की अजित पवार दिलीप पवार ट्रोलवतोय. आम्ही दोघंही मिळून त्यामध्ये मार्ग काढू, ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, थोडंसं चांगलं काम केल्यानंतर तर शाबासकीची थाप, जसं आता उत्कृष्ट सोसायट्या काम करतात त्यांना आपण जिल्हा स्तरावर पहिलं दुसरं तिसरं बक्षीस देतो, तालुका स्तरावर मला वाटतं पहिलं बक्षीस देतो, तसं आता बँकेचं उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या शाखांना पुरस्कार देण्याच्या बाबतीमध्ये आमचे प्रवीण शिंदे हे डायरेक्टर सतत मला सांगत होते. प्रवीणला पण मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून संधी दिलेली आहे, तो त्या बाबतीमध्ये चांगलं लक्ष घालतोय असं मला वेळोवेळी कानावर येतं. मी त्याला नेहमी सांगतो की बाबा ते सातत्य टिकलं पाहिजे. ते सातत्य टिकत असताना आपल्याला, मला प्रवीणला सांगायचं आहे किंवा चेअरमन तुम्हाला व्हाईस चेअरमनला सांगायचं आहे की बँकेच्या ग्राहकांना उत्कृष्ट तत्पर सेवा बँकेच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने सेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा, तालुका आणि शाखा स्तरावर उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या शाखांना पुढच्या वर्षीपासून पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय यंदाच्या बोर्डामध्ये आपण जेबीने पण त्याला मान्यता द्यावी आपण घेतोय. पुरस्काराचं स्वरूप काय? त्याच्यामध्ये बँक शाखा स्वच्छ असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, उत्कृष्ट असली पाहिजे आणि त्यामध्ये येणारा आमचा खातेदार आहे, येणारा आमचा जो ग्राहक आहे त्याच्याशी कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. तिथं लोकांनी पण सांगितलं पाहिजे की खरंच चांगला अधिकारी आहे, वेळेत गेला पाहिजे आणि वेळ संपेपर्यंत तिथं थांबला पाहिजे. त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय अशी आपण बक्षिसं ठेवणार आहे आणि बँकेचे 15 विभागासाठी 13 तालुक्याचे 13, पिंपरी चिंचवड 14 आणि पुणे शहर 15 असे 15 विभागासाठी प्रत्येकी एक प्रथम क्रमांकाचं असे 15 आणि 3 18 असे आपण बक्षिसं ठेवतोय. व्यवसाय वृद्धी आर्थिक निकषाला 30 मार्क दिलेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्याकरता 20 मार्क दिलेत. बँकेकडील अभिलेख आणि दस्तऐवज ISO प्रमाणे वर्गीकरण करण्याकरता 20 मार्क दिलेत. स्वच्छतेचे निकष 30 मार्क दिले. माझी देसाई तुम्हाला चेअरमन व्हाईस चेअरमनला सूचना आहे की देत असताना थोडंसं अनास्कर तुम्ही पण नजरेखाली घाला आणि त्याच्यात आणखीन काही अंतर्भाव केला पाहिजे, ते पण तुम्ही आम्हाला सूचित करा. आम्ही त्याबद्दल पुढे जाऊ. आता विकास सोसायट्या अनिष्ट तफावतीतनं बाहेर काढण्याच्या करता आता मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण आपण त्या बाबतीमध्ये करतोय. दिलीप वळसे पाटलांचा सहकार विभागाने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. देशांतर्गत 91,000 विकास सोसायटीपैकी 64,000 विकास संस्थांचं संगणकीकरण करण्याचं नियोजन, हा महत्त्वाकांक्षी योजना, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 2,516 कोटी रुपये अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे. राज्य सरकारचा हिस्सा 459 कोटी आहे. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपण पुढे जातोय. माझ्या माहितीप्रमाणे मध्ये अमित शहांच्याच उपस्थितीमध्ये रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये देशाचा कार्यक्रम तिथं पार पडला. त्याला मी आणि दिलीपराव पण उपस्थित होतो. संस्था संगणकीकरणासाठी प्रत्येक विकास संस्थेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत 3,90,000 रुपयाचा हार्डवेअर उपलब्ध करून देणार आहे आणि सर्व संस्थांसाठी एकच सॉफ्टवेअर केंद्र सरकारनं विकसित केलेलं आहे आणि या संस्थांची सर्व माहितीचं एकत्रीकरण
जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि सर्व राज्यातील माहितीचं एकत्रीकरण केंद्र पातळीवर होणारी अशी ती योजना आहे। आणि राज्यामध्ये असणाऱ्या 21,000 विकास सोसायटीपैकी 12,000 विकास सोसायटीचं संगणकीकरणाचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या 1328 विकास सोसायटीपैकी 1192 विकास सोसायटी ह्या संगणकीकरणाकरता जवळपास 90% पेक्षा जास्त आपल्या जिल्ह्याला दिलीप वळसे पाटील साहेबांनी झुकतं माप दिलेलं आहे। आणि नाबार्ड, राज्य सरकार, जिल्हा बँक यांचं एकत्रित प्रयत्नांनी आपण हे सगळे करतोय। त्याच्यामध्ये विकास सोसायटींनी बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा 10 पटीवरून 25 पट करायची आहे। असे वेगवेगळे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत। त्याच्याही बद्दल एकदा DDR तुम्ही जिल्हा तालुका वाईज ARला तिथं जायला सांगा। तुम्हालाही महत्त्वाच्या तालुक्यामध्ये तुम्ही जावा, आमच्या बँकेलाही विश्वासात घ्या आणि हे तिथल्या माझ्या गावाच्या सोसायटीकरता कसं फायद्याचं आहे ते, कारण एवढं आता सगळं सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, कारण वेळ पण बराच झालेला आहे। त्याच्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे। ह्याच्यातनं अनिष्ट तफावती बाहेर निघायला पण मदत होईल। ह्याच्यामध्ये सचिवांना आपल्याला नीटपणे ट्रेनिंग द्यावं लागेल। सचिव लोकांनी पण मी आव्हान करीन, तुम्हाला संगणकाचं ज्ञान नसेल तर घाबरून जायचं काही कारण नाही। थोडंसं आपण ट्रेनिंग घेतलं तर ते पण तुम्हाला ज्ञात करता येईल, हेही आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। माझ्याकडं महत्त्वाच्या राज्यातल्या जिल्हा बँकांचं सगळं आकडेवारी आहे। त्याच्यामध्ये आपली जिल्हा बँक ही चांगल्यापैकी आहे। आज जिल्हा स्तरावर लासुर्णे विकास सोसायटी, लासुर्ण्याची विकास सोसायटी ही जिल्हा स्तरावर पहिली आली। माझी पुरंदर तालुक्यातल्या जिरायत भागातील जयाद्री विकास सोसायटी जेजुरीची दुसरी आली आणि डोंगराळ भागात शिवऱ्याची भोर तालुक्यातली शिवरे विकास सोसायटी तिसरी आली। मी त्यांच्या पंच कमिटीचं चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, सभासद ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। तसंच उत्तम काम केल्याबद्दल कायमस्वरूपी जी ढाल आपण देतो, त्याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यामधली पेठ शाखेची पारगाव विकास सोसायटी, बारामती तालुक्यातली बारामती मुख्य शाखेतली दत्त विकास सोसायटी मळद, भोर तालुक्यातली भोर नंबर 2 उतरवली विकास सोसायटी उतरवली, दौंड तालुक्यातील दौंड शाखेची मसनोबा विकास सोसायटी मसनेरवाडी ती पहिली तालुक्यात पहिली आली। हवेली तालुक्यातील चरोरी बुद्रुकची प्रफुल्ल विकास सोसायटी वडमुखवाडीची ती हवेली तालुक्यात पहिली आली। इंदापूर तालुक्यातली वडापूरची जय भवानी विकास सोसायटी पंधारवाडी ती आमची तालुक्यात पहिली आली। जुन्नर तालुक्यात जुन्नर शाखेची पाताळेश्वर विकास सोसायटी ती पहिली आली। खेड तालुक्यातील वापगाव विकास सोसायटी ती पहिली आली। मावळ तालुक्यातील टाकवेची निगडे विकास सोसायटी ती पहिली आली। मुळशी तालुक्यातील वाकड शाखेची माणग्रुप विकास सोसायटी ती तालुक्यात पहिली। पुरंदर तालुक्यातील पहिली आलेली नायगाव शाखेची मुकाई विकास सोसायटी आणि माझ्या शिरूर तालुक्यातील शाखा वडगाव रासाईची सादलगाव विकास सोसायटी आणि वेला तालुक्यातील वेला शाखेची दापोडे नंबर 2 विकास सोसायटी आणि बिगर शेतीमध्ये खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था राजगुरुनगर आणि राजहंस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सोमेश्वर नगर बारामती हे सगळ्या पहिल्या आलेल्या आहेत। त्या सगळ्या संचालक बोर्डाचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो, त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो। ज्यांना पहिला क्रमांक मिळवता आला नाही त्यांनी पुढच्या वेळेस आपल्याला पहिला क्रमांक मिळवून आणण्याच्या करता काय प्रयत्न करता येईल तोही त्यांनी करावा। केंद्र व राज्य शासन पुरस्कृत शेतीपूरक बिगर शेती उद्योग व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासंदर्भात शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची संकलित माहिती लाभार्थ्यांना एकत्रितपणे सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने आपल्या PDCC बँकेने सदर योजनांचं संकलन केलेलं आहे माहिती पुस्तिकेबाबत। ती माहिती पुस्तिकेचा उपयोग जिल्ह्यातल्या सर्व माझ्या लाभार्थ्यांना होणार आहे। या अनुदानित योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा बँकेचा मानस आहे।
त्याला आपण प्रतिसाद द्या. सदर योजनांची माहिती पुस्तिका बँकेच्या सर्व शाखा संलग्न प्राथमिक शेती पतसंस्थांच्या मध्ये ह्या उपलब्ध होणार आहे आणि सदर योजनांची अंमलबजावणी कामी बँकेमार्फत स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला आहे. सदर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बँकेच्या कर्ज धोरणांमध्ये देखील धोरणात्मक बदल बँक लवकरच करते. त्याचाही फायदा आपण घ्या. अशा प्रकारची माहिती पुस्तिका आहे. आता आम्ही त्याचं प्रकाशन दिलीपराव आम्ही करणारच आहोत. तसंच माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पगारदार खातेदार ग्राहकांच्यासाठी वैयक्तिक अपघात विमा योजनेचं कवच हे आपण देतोय, जे राष्ट्रीयकृत बँका देतात. आणि त्याच्यामध्ये आता ते कवच दिल्यामुळं 10,000 वर्षभर बचत खात्यात त्या पगारदार बिगर कर्जदारांनी खात्यात पैसे ठेवावेत आणि पगारदार खातेदारांच्यासाठी 10 लाख वैयक्तिक अपघात विमाचं संपूर्ण विमा हप्ता बँक भरणार आहे. पगारदार खातेदाराला 10 लाखापेक्षा जास्त रकमेचं विमा कवच हवं असल्यास 10 लाखावरील जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत विमा रकमेच्या पर्यंत विमा हप्ता पगारदार खातेदारांनी म्हणजे 10 लाखा ते 30 लाखापर्यंत त्यांनी भरायचा आहे. अशा पद्धतीनं मासिक पगाराच्या 50 पट किंवा जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत वैयक्तिक अपघात विमा योजना त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. ह्याच्यामध्ये 25% रक्कम कर्जदार पगारदार खात्याच्या स्वतः भरेल आणि 75% बँक भरेल. हे का आम्ही करतोय? काही ठिकाणी तो घेतलेला कर्ज असताना तो बिचारा खातेदार वारला आणि त्याच्यामुळं त्याच्या पुढं कुटुंबियाच्या पुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला. म्हणून ही योजना देखील आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतलेला आहे. याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यावी. इतर पण वेगवेगळ्या प्रकारे अनेक निवेदन दिलेली आहेत, पण त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय नवीन ज्या गोष्टी आहेत, आता बँकेमार्फत UPI याद्वारे गुगल पे, फोनपे सारख्या सुविधा आपल्या सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. सदर बाबींचं टेस्टिंग 15 दिवसात पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात या सुविधा सर्व खातेदारांना आपण उपलब्ध करून देणार आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी अनेक बँकिंग चांगल्या पद्धतीनं व्हावं, माझ्या शेतकऱ्यांना माझ्या खातेदारांना हेलपाटे कमी मिळावेत आणि त्याला त्रास कमी व्हावा, या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. ह्याची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. दर आठवड्याला मी आणि दिलीप वळसे पाटील जिल्ह्यामध्ये असतोच. इतर काही कामं असतील तर केव्हाही आम्हाला सर्किट हाऊसला किंवा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भेटा. त्या कामामध्ये तुम्हाला मदत करण्याची भूमिका आत्ता अनेक निवेदन दिलीत. मी साधारण बँकिंग क्षेत्राच्या संदर्भातल्या निवेदनाचा उहापोह केला, पण बाकीच्या बाबतीमध्ये काही लोकांनी प्रश्न पण विचारलेले होते, त्याची उत्तरं संचालक बोर्डाने दिलेली आहेत काही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं. आणि त्याच्यामुळं ही आपल्या सर्वांची बँक आहे. ही बँक अशीच पुढं पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजे, चालली पाहिजे, लोकप्रिय झाली पाहिजे, लोकाभिमुख झाली पाहिजे. त्याकरता आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊया, आधार देऊया. आणि हे आधार देत असताना तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जात असेल तर ती बाब देखील तुम्ही केव्हाही आमच्या लक्षात आणून द्या. मला काही प्रत्येक मीटिंगला बँकेत येता येत नाही, आमच्या दिलीपरावांना येता येत नाही, आमच्या पाठीमागं काही डोळे नाही, पण कुठं काही चुकत असेल तर लक्षात आणून दिल्यानंतर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देसाईला आम्ही स्पष्ट सांगितलं, नियमाच्या बाहेर काही करायचं नाही. DDRला सांगितलंय सहकार मंत्र्यांनी, आम्ही प्रत्येक बोर्ड मीटिंगला हजर राहायचं, कुठेही विशेष बाब खास बाब करायची नाही. त्या संदर्भामध्ये कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून तिथं राजकारण न आणता कामकाज करायचं आहे. अशा DDRला पण सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि संचालक बोर्ड तर तुम्ही सगळे ओळखताच, त्यांनी पण त्या बाबतीमध्ये बारकाईनं लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उद्याच गणरायाचं आगमन होतंय. आपल्या सगळ्यांना गणरायाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. गणरायाला प्रार्थना करतो की बाबा रे,
सगळीकडं सुख शांती नांदावी, सुखाने समाधानाने आनंदाने आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला राहता यावं. पाऊस जो कमी पडलाय ज्या भागात तिथं पाऊस अजून पडावा अशा पद्धतीचं साकडं गणरायाला घालतो. पुढच्या नवरात्राच्या, ईदच्या, दसऱ्याच्या, दिवाळीच्या पण मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या संस्था चांगल्या चालल्या नाहीत त्या त्या सभासदांनी तिथल्या संचालक बोर्डाला विचारा किंवा का असं घडतंय, का काही कारखाने 3300 भाव देतात, 3350, 3411 देतात. आम्ही भाव काढताना ह्याच्यामध्ये पण माळेगाव आणि सोमेश्वरला साधारण हा भाव देताना 150 रुपये टॅक्स बसला असता. पण अमित शाह साहेबांनी इन्कम टॅक्सला सांगितलं की रितसर कर्ज न काढता सहजासहजी त्या कारखान्यांनी केलेलं उत्तम आर्थिक नियोजन आणि चांगलं कामकाज ह्याच्यातून तो भाव बसत असेल तर साखर आयुक्ताला ते दाखवायचे बॅलन्स शीट, साखर आयुक्तांनी ती तपासायची आणि ती योग्य असेल तरच त्या बाबतीमध्ये आपण तो भाव देण्याच्या करता मंजुरी द्यायची. मित्रांनो, हा FRP पेक्षा जास्तीचा भाव आहे. माळेगाव आणि सोमेश्वरच्या सभासदांनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला FRP पेक्षा मला वाटतं जवळपास 400-450 रुपये भाव जास्त मिळाला आहे. त्याच्यामध्ये 33% इन्कम टॅक्स असतो, म्हणजे 1/3 इन्कम टॅक्स गेला असता. तोही आताच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं माझ्या बळीराजाचा फायदा झालेला आहे. आणि म्हणून काही राजकीय भूमिका मी आणि माझ्या बरोबरच्या आमदारांनी स्वीकारली. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही माझ्या समाजाचं भलं व्हावं, जातीय सलोखा राहावा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी नांदावं, भेदभाव होऊ नये, ह्या प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाजाचा आदर करून वंचितांना ज्या सवलती दिल्या त्या सवलतीमध्ये कुठेही अडचण येऊ न देता ह्या सगळ्याच्या बाबतीत शाहू फुले आंबेडकरांचाच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम मी, दिलीप वळसे पाटील, दत्तमाव भरणे, अतुल बेनके, आमचे सुरेश शेळके, दिलीप मोहिते पाटील, आम्ही सगळेच जण जेवढे काही आम्ही आमदार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, आम्ही सगळेजण करतोय. ह्याची पण नोंद जिल्हा म्हणून, जिल्ह्यातले नागरिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी घ्यावी, कारण शेवटी आम्ही तिथं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. ह्याची पण बाब आपल्याला विसरता येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं वार्षिक सभेच्या निमित्तानं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सांगतो ना, जरा बसू दे, जरा पाणी बिणी पिऊ दे. ही सगळं उपाशी पोटी झाले. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.